दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पाठीमागच्या 2 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मान्सूननं हजेरी लावली आहे आणि परिणामी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं असणारी जी दौंडची आवक आहे, ती दौंडची आवक वाढलेली आहे. नेमकी दौंडची आवक किती वाढली आहे, उजनी धरण किती टक्के वधारलं आहे, हे आज आपण या 9 जुलै 2024च्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आज 9 जुलै 2024च्या सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट या पद्धतीनं आहे. दर्शक हो, खूप आनंदाची बातमी आहे की दौंडमधून जो विसर्ग येतोय तो दौंडमधून येणारा विसर्ग वाढला आहे. दौंडचा आजचा सकाळचा विसर्ग आहे 7,844 क्युसेक्स झाला आहे की जो तब्बल 1 महिन्यानंतर हा दौंडचा विसर्ग वाढला आहे. पाठीमागची जर आकडेवारी पाहिली आपण तर 10 जून रोजी 7,954 क्युसेक्स इतका विसर्ग होता. त्यानंतर मात्र दौंडचा विसर्ग कमी कमी होत गेला आणि पर्यायानं उजनीची जी वाढ होत होती ती थोडं अत्यल्प वाढ होत होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर बघितलं तर तो विसर्ग हा साधारण 2,000 वरती आला होता. मात्र पाठीमागच्या 3 ते 4 दिवसापासून पावसानं जोर लावला आहे. पावसाची हजेरी सर्वत्र सुरू आहे आणि दौंडचा विसर्ग त्या ठिकाणी सुरू आहे. तो 1 महिन्यानंतर दौंडचा विसर्ग वाढला असून तो 7,844 क्युसेक्स इतका झाला आहे आणि उजनीची जी टक्केवारी आहे ती उजनीची टक्केवारी -37.75 इतकी उजनीची आजची वाढ आहे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. काल जर पाहिलं गेलं तर कालची उजनीची टक्केवारी ही -38.41 TMC इतकी टक्के होती आणि आज जर पाहिलं तर -37.75% इतकं धरण भरलं आहे. पावसासाठी जे पोषक वातावरण ते पावसासाठीचं पोषक वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे. त्यामुळं दौंडचा विसर्ग आणखीन वाढू शकतो आणि परिणामी महत्त्वाचं असणारी जी उजनीची पाणी पातळी आहे ती सुद्धा वाढण्यासाठी निश्चितपणानं मदत होणार आहे. उजनी धरणाच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.